स्वच्छता, खाण्यापिण्याची स्वच्छता, चांगलं शिजवलेलं अन्न, स्वतः शिजवलेलं अन्न. म्हणजे आता बाहेर कुठे काय खातो आपल्याला त्याच्यात कंट्रोल नसतो, त्यामुळे शक्यतो आपल्या समोर शिजवलेलं अन्न किंवा घरी शिजवलेलं अन्न खावा, उकळलेलं पाणी प्या आणि एक निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करा. चांगल्या पद्धतीनं चांगली मनस्थिती पण चांगल्या आधारातनं बाहेर पडायला मदत करते. तर विल पॉवर हे महत्वाची आहे. एक सकारात्मक दृष्टिकोनातनं बघा, ना की पुण्यात जीबीएस झालाय म्हणून पॅनिक होऊन एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे एक भीतीदायक वातावरण नको. एक पॉकेटमध्ये झालेलं आहे, म्हणजे पश्चिम पुण्याच्या काही भागामध्ये झालेलं आहे, त्याचा पूर्व पुण्याशी काही संबंध नाहीये. पुणे हे आता एक महानगर झालेलं आहे, त्यामुळे आपण बघतो की फार एखाद्या पॉकेटमध्ये झालेली प्रॉब्लेम्स खरं सर्वांनी त्याचा विचार करू नये. सार्वजनिक आरोग्य खातं जे आहे, प्रशासन आहे, ते त्यांच्या त्यांच्या लेवलवर प्रयत्न करत आहेत. मीटिंग्स होत आहेत, डॉक्टरांना ट्रेनिंग दिले जात आहेत, वेबिनार्स होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये इम्युनोग्लोबुलिनची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे. तर कृपया पॅनिक न होता चांगल्या पद्धतीनं या घटनेला किंवा या साथीला सामोरं जाऊया.